नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या 27 जूनच्या भागामध्ये. कालचं सायलीचं आणि अर्जुनचं भांडण डायनिंग टेबलपर्यंत आलेलं आहे. प्रतिमा आत्या लगेच अर्जुनला म्हणता, अरे भात घे बरं का अर्जुन. संधी न सोडता लगेच तर राकेश शब्द पकडतो आणि म्हणतो, अरे भात घे बरं का, लाजू नको हे तुझंच घर आहे. सुमन काकी अर्जुन सायलीकडे बघत असे, पण सुमन काकीच्या लक्षात येते की यांचं दोघांचं काहीतरी खटकलेलं आहे, कारण एवढं न बोलता जेवण तर त्यांनी आजपर्यंत कधीच केलेलं नसतं बरं का प्रेक्षकांनो. आणि प्रतापराव लगेच कल्पनाताईला म्हणता, काय गं अस्मिता जेवायला नाही आली? अरे हो, ती मगाशीच जेवली हो. अस्मितला झोप लागत होती ना, त्याला झोपवायला गेली. विमल ताई उद्याकडं डाळ टाकू का हो, असं म्हणून कल्पनाताई म्हणत असतात. का गं कशासाठी, काय आहे उद्याकडं असं म्हटल्यावर ती लगेच म्हणते, असं काय करताय वहिनी, अहो उद्याकडं वटपौर्णिमा आहे ना. असं म्हटलं तर लगेच अश्विन शब्द पकडून घेतोय प्रेक्षकांना, म्हणतो, बघा बाबा लक्षात आहे ना तुमच्या, मम्मा विसरली बरं का उपवासाचं, म्हणजे आता समजून घ्यायचं तुम्ही. असं म्हटलं आता लगेच तर प्रतापराव म्हणतो, काय ग कल्पना, असं हे बरोबर नाही तुझं. तुला उपवास धरायचा नसेल तर नको धरू. कल्पनाताई, नाही हो तसं काहीच नाही, ते कसं आहे सायली असायची ना, मग ती सर्व करून घेते. विमलताई लगेच म्हणता, अहो वहिनी तुम्ही सायलीला सांगितलं ना उपवास धरायचा नाही असं. कल्पनाताई, अगं हो मी सांगितलं आहे, पण तरी तिला आता आठवण करून देण्यासाठी तिला एक कॉल करते बरं का. त्या लगेच सायलीला व्हिडिओ कॉल करायला घेत आहे प्रेक्षकांनो, आणि इकडनं सायली लगेच कॉल उचलते आणि म्हणते, हां काय म्हणताय आई? अगं सायली, मी तुला मुद्दामून आठवण करून देण्यासाठीच कॉल केला आहे रे बेटा. तू कशी आहेस ते सांगता अगोदर. हे बघा, आणि दुसरं म्हणजे उद्याचा उपवास धरायचा नाही हां, गरोदर बायांनी उपवास करायचा नाही आणि पूजाही करायची नसते. ती लगेच म्हणते, हो आई तुम्ही सांगितले ते तर लक्षात आहेच, पण प्रतिमा आत्यानेही मला सांगितलं आहे की उपवास करायचा नाही. पण मी काय म्हणते तुम्हाला, उपवास करायला काही हरकत नाही ना, भलेही पूजा नाही करणार मी, पण तरीसुद्धा ती बोलतच असते. पण तितका अर्जुन लगेच सायलीवर इतका भडकतो आणि तो म्हणतो, प्रत्येक टायमाला तुला हट्ट करायलाच हवा असतो का? सायली काही बोलणारच तितक्यात अर्जुन लगेच ताटावरून उठतो आणि लगेच रागामध्ये जायला लागतोय. आणि हे बघून प्रतिमा आत्या सर्वजण म्हणत असतं की अरे हा असं काय करतो. आणि कल्पनाताई तिला म्हणतं, अगं काय झालं गं? काही नाही हो आई, मी उपवास धरायचं बोलली ना म्हणून ते रागावलेत माझ्यावरती. एवढं ती हसून उत्तर देऊन देते प्रेक्षकांना. पण राकेश यांच्या हालचालीवर पूर्ण लक्ष असतं आणि तो म्हणतो, नक्की ह्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलेलं आहे, पण काय बिनसलेलं आहे हे मला याचा शोध लावाच लागणार आहे, असं त्याच्या डोक्यात विचार चालू असतात. सुभेदारांच्या घरी पूजेची तयारी चालू आहे आणि प्रतापराव लगेच म्हणता, काय गं अजून झालीच नाही तयारी तुमची? तितक्यात लगेच विमलताई म्हणता, नाही हो भाऊ, ते कसं आहे सायली वहिनी असायच्या ना, मग ती पूर्ण तयारी करून घ्यायची, आता तर काहीच आठवत नाही. कल्पनाताई, अहो एक एक वस्तूंना आठवून आठवून ताटामध्ये ठेवावं लागते, पण मला थोडंसं अस्मिताचंच टेन्शन आलं आहे हो. पूजेला जर गेल्यावर तिला काय वाटेल, आणि हे अस्मिता सर्व ऐकत असतं. अगं तुझं म्हणणं बरोबर आहे, तिला हे वाईट वाटेल, पण आता आपण काय करणार त्याच्यावर? अहो दरवर्षी तीसुद्धा सचिनसाठी उपवास करायची, पण असल्या माणसासाठी उपवास करून काय उपयोग? आणि इकडं अर्जुन लॅपटॉपवर काम करत असतो आणि त्याच्या डोक्यात ते कालचेच विचार चालू असतात, कारण सायली म्हटलेली असते ना, आपण तो ॲक्सिडेंट पुन्हा क्रिएट करू, पण तो नाही म्हटलेला असतो. तो तिच्यावर खूप रागवलेला आणि त्या संतापामध्ये तो लॅपटॉपवर काम करत असतो. पण तितक्या सायली आतमध्ये येते आणि तो बघतो आणि पुन्हा जोरजोरामध्ये लॅपटॉपवरती ना बोटं आदळून काम करायला लागतोय. तो काही बोलण्याच्या आतच सायली झोपते प्रेक्षकांनो, आणि झोपल्यावरती लगेच उठते, कारण तो इतका जोरजोरात आवाज करत असतो ना, तर त्या आवाजामुळे तिला झोपच लागत नाही. आणि ती लगेच म्हणते, हे बघा तुम्हाला, मला माहिती तुम्हाला राग आला आहे, तुम्ही सांगितलं ना उपवास धरायचा नाही, तर मी उपवासही करणार नाही, पूजाही करणार नाही, आणि ॲक्सिडेंटचा विषय जो आहे ना तो सुद्धा करणार नाही, आलं की लक्षात, असं म्हणून ती पुन्हा झोपून जाते प्रेक्षका. आणि अर्जुन काही बोलणारच तोपर्यंत त्याच्या तोंडातले शब्द तोंडातच राहून जात आहे. अर्जुन म्हणत असतो, अगं हा जगावेगळा हट्ट नाही मी तुझा पूर्ण करू शकत, मी तुला नाराज नाही बघू शकत. तितक्यात प्रतिमा आता कोणाला तरी फोन लावताय प्रेक्षकांनो, आणि ते सांगता की तुम्ही नक्की या, कारण आपल्याला ना सायलीला सरप्राईज द्यायचे असं म्हणू. आणि पुन्हा इकडं आपल्याला दाखवलेलं आहे, बापरे कल्पनाताईंची तयारी बघून तर प्रतापराव तर एकदम फिदा होऊन जातात त्यांच्यावर. अरे बापरे कल्पना, अरे काय भारी दिसतेस गं तू, खूप सुंदर दिसते. आणि कल्पना, काहीतरीच काय हो, नाही नाही अरे खरंच, हे बघ रे अश्विन, माझ्यासाठी उपवास करण्यासाठी म्हटल्यानंतर किती तयारी जोरात झाली आहे. अश्विन म्हणतो, अरे बाबा तुम्ही खरंच खूप लकी आहात, तुम्हाला मम्मासारखी बायको मिळाली.
आणि ती तुमच्यासाठी इतका उपवास करते हे ऐकल्यानंतर थोडंसं कल्पनाताईंना वाईटच वाटतं. कारण प्रियाने जे काही केलेलं असतं ते एक एक गोष्ट त्यांनाही आठवायला लागते. आणि तितकं अस्मिता तिथं येते. अस्मिताला बघूनही त्यांना टेन्शन येते, पण अस्मिता एक सरप्राईज म्हणून ते एका कुरिअरवाल्याला बोलवते आणि ती म्हणते हां चल आहे बघ काय, अगं हे काय मागवलं तू, असं म्हटल्यावर अश्विन तिला विचारत असतं. आणि कल्पना अगं हे काय, अगं हे का, हे सरप्राईज बाई कोणीतरी पाठवलं आहे आमच्यासाठी. हा का, अगं काय सरप्राईज सांग तरी. अगं हो हो थांब सांगते. तितक्यात अस्मिता सायलीला फोन करते आणि लगेच दोघं जण सेलिब्रेट करायला सुरुवात करता. आणि हे बघा अश्विन बी किती खुश झालाय प्रेक्षकांनो. साहजिक आहे थोडंफार विसरायलाच हवं जुन्या गोष्टी. मन काकी प्रतिमा त्यांना म्हणत असते, हे बघा का ताई माझी बिलकुलसुद्धा इच्छा नाही हो पूजेला यायची, कारण एवढं काही झालं आहे ना आयुष्यामध्ये, तर आता सर्व इच्छा मरून गेल्यासारखी झाली. पण लगेच सायली म्हणत असते की नाही काकी जे असेल ते असेल, पण तुम्ही आता एकच सांगा की काकांना ह्या जन्मीच चांगलीच बुद्धी देव असं म्हणून अर्जुन खाली येतं. प्रेक्षकांना सायलीकडे बघत असतो, पण सायलीच्याकडे इतकी रागात बघते ना की प्रमाणाच्या बाहेर. आणि प्रतिमा त्या दरवाजाकडे बघत असता आणि तितक्या सुमन काकी म्हणता की अगं कोणाची वाट बघते तू एवढ्यात. ती असं म्हणतात बरोबर सर्व आश्रमातले मुलं कल्पनाताई आणि कुसुमताई येताना दिसतात. त्यांना बघून सायली इतकी खुश होते की तिच्या आनंदाला तर पारच उरत नाही डायरेक्टली. आणि ती म्हणत असे प्रतिमा आत्या खरंच तुमचं सरप्राईज खूप भारी होतं, मला खूप आवडलं. आणि अर्जुन लगेच म्हणतात चला कोणाकोणाला काय काय खायचं आहे, बर्गर पिझ्झा वगैरे असं म्हणतात. कुसुमताईच्या तोंडातच बोट घालता बापरे हा खडूस इतका कसं काय सुधारला. आणि चला तर भेटूया पुढच्या भागामध्ये प्रेक्षकांनो. वटसावित्रीचं गिफ्ट. अर्जुन पुन्हा ॲक्सिडेंट घडवून आणण्याच्या बेतामध्ये आहे, कारण त्यांनी सायलीला सांगितलेलं आहे की तुझ्या इच्छेसाठी मी काही करायला तयार आहे, पण मी तुझ्यासोबत राहील. चला तर भेटूया प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.